नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत नवीन फोल्डर कसं बनवायचं. बेसिकली फोल्डरचा यूज याच्यासाठी होतो की आपल्याकडे फोटोज असतील, फाईल असतील, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, तुम्हाला ते एकत्र कुठेतरी ठेवायचे असतील, तुमच्याकडे 3-4 फाईल असतील, 3-4 फोटोज असतील किंवा याच्यापेक्षा जास्त असतील, तर एखाद्या फोल्डरला आपण नाव देऊन व्यवस्थित आपण ज्या फाईल असेल, ज्या फोटो असेल त्या सेव्ह करून ठेवू शकतो. ओके, सो चला तर मग पाहूया कसं बनवायचं. सो इथे आपण डेस्कटॉपवर जाऊयात. विंडोज डी प्रेस करते, डी फॉर डॉग. Windows D, desktop, folder view list view type ability 19 of 46. ओके, हे फोल्डर तुम्ही ई ड्राईव्हमध्ये, डी ड्राईव्हमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये, डाउनलोडमध्ये कुठेही तुम्ही हे बनवू शकता. ओके, सो याची शॉर्टकट कमांड आहे Ctrl+Shift+N फॉर NVDA. Ctrl+Shift+N, new folder 47 of 47, edit new folder type in text. बघा इथे एक एडिट बॉक्स ओपन झालाय. इथे आपल्याला हवं ते नाव टाईप करायचं आहे. सो इथे आपण नाव टाईप करूया. KAJAL, एंटर. Kajal, enter, folder view list view Kajal 47 of 47. ओके, एंटर केल्याच्या नंतर हे फोल्डर इथे क्रिएट झाले. बघूयात इन्सर्ट टॅब करून. Folder view list view Kajal 47 of 47. To move to ऑलरेडी सिलेक्टेड आहे. सो आपण आता एंटर देऊन ओपन करूया. enter. Kajal dash file explorer, Kajal dash file explorer, items view multi select list box, working on it dot dot dot. ओके, टायटल चेक करून बघूया. इन्सर्ट टी. Title is Kajal dash file explorer. ओके, सो इथे फाईल असतील किंवा फोटोज असतील, अजून काही असेल तर तुम्ही इथे पेस्ट करू शकता. ओके, कॉपी करून इथे पेस्ट करू शकता. तुमच्या ज्या फाईल असतील, फोटोज असतील त्या इथं सेव्ह होतात. ओके, सो अशा तरीकेने तुम्ही फोल्डर क्रिएट करू शकता. मग मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.